आपणशी माझा बोलण्याचा प्रसंग असा आला की मी इंटरव्ह्यू घेत असते बऱ्याच लोकांचे जे यशस्वी होत असतात, ज्यांच्याकडून प्रेरणा मिळण्यासाठी जे काही लोक असतात त्यांचे मुलाखत घेण्यासाठी मी प्रयत्न करत असते. आणि असंच मी रील्स बघत होते, व्हिडिओज बघत होते आणि अण्णांची मला एक म्हणजे व्हिडिओ बघितला आणि बघताना मला दीदी आणि आप्पा यांच्या सोबतचा तो व्हिडिओ होता आणि तो खऱ्या अर्थानं मला खूप वाईट वाटलं. वाईट यासाठी वाटलं की एक व्यक्ती आहे जो जगातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्या पाठीवर ठेवून सर्व प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतं, परंतु एक स्पेशल चाइल्ड असताना, एवढं दुःख मनामध्ये असताना लोकांना हसवायचं ही भावना किंवा ही प्रेरणा किंवा हे विचार त्यांच्या मनामध्ये कसे येत असतील ह्याच गोष्टीसाठी मी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मला खरं समजलं की ज्या मुलीला हसवण्यासाठी जी मुलगी समाजामध्ये मिक्सअप होताना लोकांना किंवा इतर मुलांना त्यांना मिक्सअप होऊन द्यायचं नव्हतं. खरं दादानी मगाशी मतिमंद हा शब्द वापरला. खरं दादा मी तुम्हाला सांगेन तुमचं ऍक्टिंग तर खूपच छान आहे, परंतु या शब्दाच्या ऐवजी मला अपेक्षित शब्द असा होता की दिव्यांग. त्या मुलांना दिव्यांग म्हणायचं कारण त्यांच्याकडे काहीतरी वेगळं अंग असतं. आपणची सुरुवातच अशी झाली की ज्या मुलीला हसवायच्या या प्रेरणेतून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि त्या प्रवासाची आता यश आपण बघतोय, हे सगळे प्रेक्षक बघतोय. आणि मला कराडवरून करगडीपर्यंत यायचं ते फक्त आपणच्या मुलाने त्या दीदीमुळे खऱ्या अर्थानं मला यावंच वाटलं. त्यामुळे खरं दीदी तुला मला खरं अभिनंदन तुझं करायचंय, कारण तूच प्रेरणा आहेस आपणची. आणि आजही एवढ्या महत्वाच्या प्रसंगी, वाढदिवसाच्या प्रसंगी आप्पा आपल्या लेकीला नाहीत विसरले. आजही तिला सोबत घेऊनच आहेत आणि हीच खरं शिकण्याची गोष्ट आहे. एका करगडी या छोट्याशा गावातून येणारा कलाकार कुठं जाऊ शकतो हे त्या ठिकाणी समजतं आणि आमच्यासारख्या कलाकाराने प्रेरणा देऊन जातं. त्यामुळे पुन्हा एकदा आप्पा तुमच्या परिवाराचं, तुमच्या टीमचं आणि दिदीचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.